गेले वर्षभर दिल्लीमध्ये पडला होता. वारंवार हे तुमचे मिंदे गटाचे नेते वारंवार पालकमंत्री पदासाठी अमित शहाकडे, पालकमंत्री पदासाठी प्रधानमंत्र्यांकडे. शेवटी काहीतरी त्यांच्या तडजोडी आपापसात झाल्या, ज्याला मुंबईच्या भाषेत मांडवली म्हणतात. त्या झाल्या आणि आज आमच्या मोर्चाच्या शुभमुहूर्तावर नाशिकला घोषणा झाल्या. खरं म्हणजे गिरीश महाजन यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? अजिबात नाही. व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. भांडण हे वैचारिक असतं, कार्यपद्धतीविषयी असतं आणि लोकांच्या प्रश्नाविषयी असतं. ते कुंभमेळा मंत्री सुद्धा आहेत आणि 35,000 कोटीच्या व्यवहाराचं तुम्ही काय करणार आहात पालकमंत्री म्हणून, हा प्रश्न लोकांनी विचारला. लोक खड्ड्यात पडून मृत्यू पावत आहेत. 10 लोक या नाशिकच्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. 500च्या वर लोक इस्पितळात जायबंदी झालेले आहेत. आता पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार आहात? पालकमंत्री म्हणून तुम्ही या 10 लोकांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मंजूर करून आणणारच का कॅबिनेटमध्ये? जे जखमी आहेत त्यांना किमान 50 लाख मिळावेत, कारण ते त्यांचं कायमचं अपंगत्व काही लोकांना. पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का? सांगा. तुम्ही खा पैसे. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत. आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे त्या या सरकारमध्ये. पण कामं करा. पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराची व्याख्या बदललेली आहे. कमिशन खाऊन, पैसे खाऊन सुद्धा जो काम करत नाही त्याला भ्रष्टाचार म्हणतात. आता पूर्वी आमच्या काळामध्ये कामामध्ये जर गैरव्यवहार केला तर तो भ्रष्टाचार होता. आता या सरकारमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत पैसे खाणं हे याला राजमान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे पैसे खातात, हे कोट्यावधीचे पैसे खातात. असं आहे की ज्या प्रधानमंत्र्याची MA ची डिग्रीच खोटी आहे, बनावट आहे, त्या सगळ्या प्रधानमंत्र्याची पिलावळ खाली आहे. सगळं डुप्लिकेट आहे, सगळं बनावट आहे. हे जामनेर पॅटर्न जो भ्रष्टाचाराचा आहे. आता हे जे कोणी 2 महाजन आहेत, पोरं तन्मय महाजन वगैरे, ते कोण आहेत? आता ते हात झटकत आहेत. पण 550 कोटीच्या कामाच्या डुप्लिकेट वर्क्स ऑर्डर निघतात, त्या बदल्यात ठेकेदाराकडून पैसे घेतले जातात. तुम्ही कॉल रेकॉर्ड तपासा. गिरीश महाजन आणि ते जे 2 आहेत डुप्लिकेट ऑर्डर देणारे, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा कॉल रेकॉर्ड. मग कळेल तुम्हाला किती जवळात कोण कोणाचे ते. त्या झाल्यावर महापालिकेतले शिवसेनेचे गटनेते केशव कोरजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 15 नगरसेवक, त्यात आमच्या ताजनपुरे ताई, प्रथमेश गीते, हे सगळे प्रमुख लोक त्याच्यामध्ये होते. आणि आम्ही त्यांना सांगितलं किती दिवसाची मुदत दिली आपण त्यांना? केशवराव, 15 दिवसाची मुदत दिली खड्डे बुजवण्याची. त्याच्यामध्ये महापालिका आयुक्तांची वेदना अशी आहे, की माझ्याही बंगल्यासमोर खड्डा झालाय, तो अजून बुजवला जात नाही, मी काय करणार? बरोबर ना? मी काय असं आयुक्तांनी यांना आपली वेदना शिवसेनेच्या गटनेत्याकडे मागितली की माझ्या घरासमोर, माझ्या बंगल्यासमोर गेले कित्येक दिवसापासून मोठा खड्डा आहे आणि मध्ये अडचण होते, काय करणार? आम्ही त्यांची वेदना समजून घेतली. जर महापालिकेला तो खड्डा भरता आला नाही आमच्या आयुक्तांचा, तर शिवसेना पुढाकार घेईल आणि महापालिका आयुक्तांच्या समोरचा जो खड्डा आहे तो केशवराव कोरजे, ताजनपुरे ताई, प्रथमेश गीते, हे जे महापालिकेतले लोक आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीनं खड्डा भरून देऊ त्यांना. महापालिकेचे आयुक्त आहेत, त्यांना जमत नाही, आम्ही करू. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.